कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं काय झालं सांगशील का? चला तुम्ही. बरं थांब, मला जरा शूज घालू दे. थांब. काय झालं? सांगते, अगं पण मी बोलत होतो त्यांच्याशी. पण मला महत्वाचं बोलायचं आहे. बरं 2 मिनिटं दे मला, खूपच घाई. सांग. तुम्ही चला. अरे मला माफ करा, मी तुम्हाला असं घेऊन आले, पण घरच्यांना दादाच्या नोकरीबद्दल काहीच माहित नाहीये. त्याने घरी सांगितलंय की त्याला कुठेतरी मोठी नोकरी लागलीये, पण तो आपल्या घरी काम करतोय ह्याची कोणाला काहीच कल्पना नाहीये आणि कोणाला कळूही नाही द्यायचं. जेव्हा आई बाबा आणि वहिनी आपल्या घरी आले होते तेव्हा आम्ही दादाला मुद्दाम त्यांच्या समोर येऊच दिला नाही. म्हणून मी तुम्हाला असं घाईत घेऊन आले. नाही ठीक आहे. सावली, सगळ्यांचा किती विचार करतोस तू. खरंच ग्रेट आहेस तू. तुझ्याबद्दलचा रिस्पेक्ट माझ्या मनात खरंच वाढत चाललाय. नाही सांगणार मी. घरी सगळं ठीक आहे ना? घरातली गंमत सांगतो मी तुला. झालं असं की असं घडतंय घरात. बरं ठीक आहे, चल मी निघतो. उशीर झालाय मला. बबलूचा फोन आला होता, मीटिंगसाठी जावं लागेल. आई बाबांना भेटून जा ना. ऐक ना, तू सांग ना त्यांना प्लीज. खरंच उशीर झालाय मला. हा सांगशील ना? सांगते. निघतो मी. एक रिक्वेस्ट करायची होती. बोला ना. घरी लवकर येशील का? नाही, मला माहिती आहे तू कालच आली आहेस इथे, पण झालंय असं की मला आपल्या घराला आणि आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूला तुझी सवय झाली. तुझी उणीव जाणवते तिथे. तू आजूबाजूला नाहीयेस हे प्रत्येक क्षणाला कळतं. सो प्लीज प्रयत्न करशील. मला फोन कर जेव्हा तू येशील. मी गाडी पाठवतो. सारंग सर, कितीही काही असो, मी रोज नव्याने तुमच्या प्रेमात पडत चालली आहे. मम्मा, हे घे. तू प्यायलीस? हो, मी घेतलं आणि आता हे तुझ्यासाठी. मध टाकलंय ना? होय. रियाज केलास? हो. या. हे काय आहे? यात तुझं ब्राईट फ्युचर आहे. तुझी स्वप्न आहेत बघ. तुला पार्टिसिपेट करायचं होतं ना या रियालिटी शो मध्ये? येस मम्मा. थँक्यू मम्मा. पण बिन किंतु परंतु या सगळ्याची जबाबदारी माझ्यावर सोडतारा. हा रियालिटी शो तू ऑलरेडी जिंकली आहेस बाळा. येस, तसं ठरलंच आहे. आणि शिवाय या शोचे तुला खूप पैसे मिळणार आहेत. बघ ना, तारा वझे, सिंगिंग सेन्सेशन तारा वझे या शो मध्ये पार्टिसिपेट करतेय. असं म्हटल्यावर
या शोची लेवल पण जरा अपच झाली ना. त्यामुळे हा शो तू जिंकणार आहेस. पण मग सावलीचं काय ग? सावलीचं काय येईल. मुळात सावलीला विचारतं कोण आहे. तिला फक्त सांगायचंय जिथं बोलवू तिथं येईल ती. आणि या शो मध्ये पार्टिसिपेट सावली नाही करत आहे, तू करतीयस. तुला जिंकायचंय हा शो. त्यामुळे आता तयारी जोरात. पण पुन्हा आपण अगं काय काय चाललंय डोक्यात तुझ्या? एक डाऊट आहे. डाऊट काय? त्या जगन्नाथजींचं काय? जगन्नाथ तो तर ऑलरेडी एक हरलेला खेळाडू आहे. त्याला किती वेळा मात दिलीये ग मी. तोंडावर पडलाय तो इतक्या वेळा जितक्या वेळा त्याने या भैरवीला हरवण्याचा प्रयत्न केलाय ना, एकदाही माझ्या पुढे टिकू शकलेला नाही. आता त्याने एक्झिट घ्यायला हवी आहेत ना. मी तर त्याला कधीच बोलले माझ्याशी जिंकू शकत नाही तो. पण काय करणार, एखाद्याला सतत सतत हरायचीच सवय लागली असेल तर त्याला आपण तरी काय करणार. कारण या खेळात भैरवीच जिंकणार. ही तर काळ्या दगडावरची रेष आहे. आणि ही रेष पुसणारा अजून जन्माला यायचा आहे. हॅलो पब्लिक. पब्लिक कुठे मुलगी कुठे? अस्मी प्रधान कुठे? हो हो हो, मॅटर झाला म्हणून हा देवा आला. मॅडम किधर? बुलाओ इधर. आई 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 आले. वेलकम वेलकम. काय झालं? कसं आहे, कुठलंही काम करण्याआधी आपण दोन गोष्टी बघतो. एक कामाची रक्कम आणि दोन त्याच कामाचं रिझन. करेक्ट. नाही, रक्कम तर तुम्ही तगडी देताय, मग रिझन में कंजूशी क्यों? तू शब्द दिला होतास, तुला काही रिझन रिझन नकोय. ओके ओके, नो रिझन. फक्त एक शब्द पाहिजे मला. कसला शब्द? बरोबर. नाही, स्पेशल इफेक्ट चांगला आहे, पण त्यांना द्या वाचायला. सॉरी. घ्या. हाय बघ. व्हॉट? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.